1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना भारतीय इतिहासात विशेषतः दलित समाजासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भीमा नदीच्या काठी इंग्रज सैन्य आणि पेशव्यांच्या सैन्यात ऐतिहासिक लढाई झाली. इंग्रज सैन्यात महार समाजातील सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते, तर पेशव्यांचे सैन्य संख्येने खूप मोठे होते. तरीसुद्धा इंग्रजी सैन्याने या लढाईत विजय मिळवला. या विजयामुळे महार समाजातील सैनिकांचे शौर्य, धैर्य आणि पराक्रम संपूर्ण देशासमोर आला. पेशवाई काळात ज्या समाजाला अस्पृश्य मानले जात होते, त्या समाजातील सैनिकांनी युद्धभूमीवर अतुलनीय साहस दाखवले. या लढाईनंतर महार सैनिकांच्या सन्मानार्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला. हा विजयस्तंभ अन्याय, गुलामगिरी आणि सामाजिक अत्याचारांविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक बनला. पुढील काळात बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट देऊन या घटनेला सामाजिक आत्मसन्मानाचे आणि स्वाभिमानाचे नवे अर्थ दिले. त्यामुळे 1 जानेवारी 1818 ची भीमा कोरेगावची लढाई सामाजिक न्यायाच्या इतिहासात अजरामर ठरली.